नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक स्वागत। त्याचबरोबर नीट UG, MBBS, BMS, BUMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, BPO, BASLP या सर्व मेडिकल सायन्सेस आणि BSc नर्सिंग या सर्व मेडिकल सायन्सेसमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना महा-DBT किंवा ज्याला समाज कल्याण ऑफिसवरती आपल्याला अर्ज करावा लागत असतो आणि तरच तुम्हाला स्कॉलरशिप मिळत असते। आता पाठीमागे आपण सर्व वेगवेगळ्या व्हिडिओमधून किंवा फ्रीशिप किंवा स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये बोललो होतो। बऱ्याच वेळा स्कॉलरशिप हा जो टॉपिक आहे तो काही ठराविक वर्षाच्या पूर्वी अगदी सर्व फीज आपल्याला भरावी लागत असायची आणि कॅटेगरीनुसार आपल्याला फीज आपल्या अकाउंटवरती परत येत असायची। परंतु एक 5 ते 7 वर्षापूर्वीपासून एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे आणि नियमामध्ये बदल झाला आणि त्यानुसार असं करण्यात आलं की बाबा ॲडमिशनच्या वेळेस कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेयर हे सर्व सर्टिफिकेट जर त्यांच्या असतील तर त्यांना कॉलेजकडेच फी भरताना आपल्याला स्कॉलरशिप वजा करून फक्त फीज भरण्याचा कन्सेप्ट पुढे आला आणि त्यानंतर सर्वांना स्कॉलरशिपसाठी अर्ज करावा लागतो। या संदर्भात बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांमध्ये फारसं माहिती नसतं। वास्तविक पाहता बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांना एक कन्सेप्ट आहे की मी कॉलेजवरती गेलो आणि मी SC कॅटेगरीचा आहे, मला कसल्याही प्रकारची फीज घेतली नाही, अदर फीज असणारी थोडीशी फीज घेतली, डिपॉझिट घेतलं, हॉस्टेल मेस भरून घेतलं आणि ॲडमिशन घेतलं म्हणजे संपलं असं नाही। तर तुम्हाला तुमची जी फीज आहे ती कॉलेजला मिळाली पाहिजे किंवा तुमच्या अकाउंटवरती आली पाहिजे आणि यासाठी तुम्हाला महा-DBTवरती अर्ज करणं आवश्यक आहे। मग ते गव्हर्नमेंट कॉलेज असू दे किंवा प्रायव्हेट मेडिकल किंवा डेंटल किंवा आयुर्वेद किंवा होमिओपॅथिक हे सर्व कॉलेजेस असू द्या, एम्स किंवा जिपमर सर्व कॉलेजेसमध्ये जर आपल्याला स्कॉलरशिपसाठी अर्ज करायचा असेल तर महा-DBTवरती अर्ज करणं आवश्यक आहे आणि तो जो अर्ज करण्याची अंतिम मुदत जी आहे ती 31 मार्च 2025 एवढी आहे। कदाचित 1 किंवा 1.5 महिना पुढे किंवा मागे पुढे वाढू शकत असते, म्हणजे एप्रिलपर्यंत वगैरे जाऊ शकत असते, पण दरवर्षी त्या मार्च एंडपर्यंत आपल्याला अर्ज करायचा असतो। कदाचित यासाठी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन झालं, MBBSसाठी झालेलं असेल किंवा या सर्व मेडिकल सायन्सेससाठी ॲडमिशन झालेलं असेल। SC कॅटेगरीसाठी 100% फी माफी आहे। आता फीजमध्ये 2 टॉपिक येतात, एक तर डेव्हलपमेंट फीज आणि ट्यूशन फीज। मग ही ट्यूशन फीज जी आहे ती 90% असते आणि 10% डेव्हलपमेंट फीज असते। आता यावर्षी 2024मध्ये मात्र वेगवेगळे GR निघालेले आहेत, त्यामुळं ह्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला कोणत्या कॅटेगरीला किती फी माफी मिळणार आहे हे अगोदर पाहू आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणते आवश्यक आहेत हे आपण 100% पाहूया। पहिला मुद्दा, SC आणि ST कॅटेगरीच्या मुलांना किंवा मुलींना दोघांना पण 100% फी माफी मिळत असते, म्हणजे डेव्हलपमेंट फी 100%, त्याचबरोबर ट्यूशन फी सुद्धा 100%। त्यानंतर VJ NT1 2 3 म्हणजे NT1, NT2, NT3 किंवा NTBCD, VJ आणि SBC या सर्व मुलांना किंवा मुलींना दोघांना पण फक्त डेव्हलपमेंट फीज 10% भरावी लागते आणि 90% फी माफी असते। आता त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे OBC, EWS, SCBC आणि ओपन। आता या सर्व कॅटेगरीमध्ये फिमेल आणि मेलसाठी वेगवेगळे राहिले। SC ST साठी आणि VJ NT1, NT2, NT3 आणि SBCच्या सर्व मुलांना आणि मुलींना समान फी माफी आहे। SC ST साठी 100% फी माफी आणि VJ NT1, 2, 3 आणि SBC या कॅटेगरीला मुलांना आणि मुलींना 100% फी माफी आहे। फक्त आता OBC, SCBC, ओपन आणि EWS या विद्यार्थ्यांमधील आपण अभ्यास करूया। SCBCच्या ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेयर आणि इन्कम सर्टिफिकेट असे प्रकारचे सर्टिफिकेट SCBC किंवा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणजे ज्याला मराठा आरक्षण म्हटलं आहे, अशामध्ये 2 विभाग झालेले आहेत। मुलांसाठी तुम्हाला 50% फी माफी आहे आणि मुलींसाठी मात्र 90% फी माफी आहे। त्याच पद्धतीनं OBC मध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांकडे
कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रीमी लेअर हे तिन्ही सर्टिफिकेट असेल आणि उत्पन्नाचा दाखला 8 लाखापेक्षा कमी असेल तर मुलांना ही 50% फी भरावी लागते आणि मुलींना मात्र 10% फीस भरावी लागणार आहे. आता EWS कॅटेगरीमधील मुलींसाठी काय आहे? EWS कॅटेगरीसाठी फक्त एकच सर्टिफिकेट लागतं, ते म्हणजे स्टेटचं EWS सर्टिफिकेट. त्याचबरोबर इन्कम सर्टिफिकेट, रिसेंट लास्ट इयरचं इन्कम सर्टिफिकेट, त्याला आपण उत्पन्नाचा दाखला म्हणतो, हे पण लागत असतं. ते उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. त्यासाठी मुलींसाठी मात्र इकडे 90% फी माफी आहे आणि मुलांसाठी 50% फी माफी आहे. आता एक कॅटेगरी जी राहिली त्याला आपण ओपन कॅटेगरी म्हणूया. ओपन कॅटेगरीमधून तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल आणि ॲडमिशनसुद्धा ओपन कॅटेगरीमधून झालेलं असेल आणि ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही उत्पन्नाचा नवीन दाखला त्यांनी जोडला तर मात्र 50% फी माफी मुलांना आहे. आणि मुलींना ओपनमधून जरी रजिस्ट्रेशन झालेलं असलं आणि तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला 90% फी माफी आहे. आता विषय राहिला तो म्हणजे 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय. ओपन असेल, त्याचबरोबर EWS असेल. EWSला तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळतच नाही. ओपन आणि EWS सेमच आहे, कारण 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर EWS राहील आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ओपन कॅटेगरी. ओपन EBCलाच ओपनमध्ये 8 लाखाच्या कमी उत्पन्न असेल तर SEBC आणि OBC. त्यानंतर NT 1, 2, 3, VJ, SBC या सर्व कॅटेगरीसाठी, OBC पासून सर्व कॅटेगरीला 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न मुलं असू दे किंवा मुली असू दे, जर 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न तुमचं असेल तर तुम्हाला पूर्ण फीज भरावी लागत असते. त्याचबरोबर SC आणि ST या कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी एवढं असेल, नॉन क्रीमी लेअर नसेल आणि उत्पन्नाचा दाखला नसेल तरीसुद्धा तुम्हाला 100% मुलांना आणि मुलींना फी माफी आहे. एकंदरीत फी माफी कुणाला किती आहे हे आपल्याला लक्षात आलं. त्यानंतर आज एक महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे, तो म्हणजे याच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट कोणते कोणते लागतात. SC आणि ST सर्टिफिकेट, STसाठी आपण एक टॉपिक लक्षात घेऊया की यांना फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट एवढं असेल तर त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. परंतु ओपन कॅटेगरी असेल, EWS असेल, त्याचबरोबर SEBC, OBC, SBC, VJ, NT 1, 2, 3, OBC या सर्व कॅटेगरीचा विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला रिसेंट इयरचा असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रीमी लेअर हे तिन्ही सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तुमचं रिसेंट इयरचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला मी सांगितलेल्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ही फी माफी मिळते. ही फी माफीसाठी आपल्याला पहिल्यांदा जरी आज समजा काही विद्यार्थ्यांनी पूर्ण फीज BMS किंवा BDSमध्ये भरलेली असेल तरीसुद्धा तुम्हाला तुमची फीज मात्र परतसुद्धा मिळत असते, काही काळजी करण्याचे कारण नाही. ज्या लिस्टमधून CATCLच्या ऑनलाईन श्रेय वेकन्सी राऊंडपर्यंत राऊंड 1, 2, 3 मध्ये ज्यांना सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना फी माफीचा लाभ, हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तर फी माफीचा लाभ 100% मिळणार आहे. परंतु याच्यामधील नॉन क्रीमी लेअर असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे नसेल तर मात्र फी माफी 100% तुमची रिजेक्ट होत असते. त्यामुळे ही रिजेक्ट होऊ नये यासाठी ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रीमी लेअर हे सर्टिफिकेट तर तुम्हाला व्हेरिफिकेशन ॲडमिशनच्या वेळेस झालेलंच आहे, त्यामुळे तुम्हाला ते सर्टिफिकेट तुमच्याकडे आहेच. उत्पन्नाचा दाखलासुद्धा तुम्हाला असणं आवश्यक आहे. हे दरवर्षी तुम्हाला महाडीबीटीच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला अर्ज करावा लागत असतो. त्यामुळं या सर्व विद्यार्थ्यांना फीचं अप्रुव्हल मिळालं तरच तुम्हाला त्या वर्षीची फीज मिळाली असं होतं. खूप वेळा काय होतं, आपल्याला फीज 10% भरून घेतली मुलींना, आता आपण काही करायचं नाही असं नाही. प्रायव्हेट कॉलेजमध्ये कॉलेजच्या ऑफिसमध्येच हा सेक्शन चालू असतो, त्यामुळे तुम्हाला बोलवून घेऊन तुमच्यासमोर किंवा स्वतः कॉलेजसुद्धा अर्ज करून त्या सर्व स्कॉलरशिप वगैरे फॉर्म भरून घेतले जात असतात. परंतु गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सुद्धा तसा एक सेक्शन चालू असतो किंवा एखाद्या नेट कॅफेमध्ये जाऊन आपल्याला करावं लागत असतं. परंतु प्रत्येक विद्यार्थ्यांचं ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी फ्रीशिपसाठी किंवा स्कॉलरशिपसाठी दरवर्षी मार्च एंडच्या अगोदर
आपल्याला ते स्कॉलरशिपसाठी अर्ज करणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपलं ॲडमिशन झालं आणि मला SCचं आहे, मी STचं आहे, मला पूर्ण फीज माफ झाली, एवढं आनंदात तुम्ही ॲडमिशन घेऊन जाता आणि मार्च एंडपर्यंत जर तुम्ही अर्ज नाही केला तर तुमची स्कॉलरशिप मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला पूर्ण फीज भरावी लागणार असते. हे एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक लक्षात ठेवा. महाडीबीटीच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हे कसल्याही प्रकारचं म्हणजे जे काही कुठलंही कॉलेज असू द्या, तुम्हाला फ्री शिफ्ट किंवा स्कॉलरशिप परत मिळत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरण्याची आवश्यक आहे दरवर्षी. बऱ्याच वेळा काय होतं की ज्यांचं फुल फीज भरलेले आहे, कदाचित मी ओपन कॅटेगरीचा आहे, मला कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट मिळणार नाही आणि माझं उत्पन्नसुद्धा 8 लाखाच्या वरती आहे, अशा विद्यार्थ्यांना मात्र महाडीबीटीच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आजपर्यंत ॲप्लिकेशन जर सबमिट केलं तर आपल्याला फी अप्रूव्हल होते आणि ही फी अप्रूव्हल ही आपल्याला आपल्या अकाउंटवरती कॉलेजच्या ज्या आधार अपडेट असणाऱ्या अकाउंटवरती जमा होत असते. त्यामुळे तुमचं अकाउंटसुद्धा आधार अपडेटेड असणं आवश्यक आहे. तुमचं आधार कार्ड हे अकाउंटला अटॅच झालेलं असलं पाहिजे. जर समजा तुमच्या अकाउंटवर आली असेल तर ती फीज कॉलेजला भरणं आवश्यक आहे किंवा कदाचित जर शासन निर्णयानुसार जी फीज आहे ती कॉलेजच्या अकाउंटवरती गेली तरीसुद्धा कॉलेजला तुम्हाला ती पूर्ण फीज भरणं आवश्यक आहे. एखाद्या कॉलेजची फीज 10 लाख रुपये एवढी असेल किंवा BMSची 2 लाख रुपये एवढी असेल तर ती 2 लाख रुपये फीज ही कॉलेजला मिळण्याची जबाबदारी आपल्या विद्यार्थ्यांची आहे. मग ते कशाही माध्यमातून, म्हणजे तुम्ही स्वतः पे करून घ्या किंवा महाडीबीटीवरती अर्ज करून सरकारकडून तुम्हाला कॉलेजला मिळण्याची आवश्यकता असते. खूप वेळा ॲडमिशन झाल्यानंतर आपल्याकडे डॉक्युमेंट्स किंवा उत्पन्नाचा दाखला काढण्याकडे लक्ष देत नाहीत आणि त्यानंतर जर अर्ज नाही केला कदाचित किंवा बऱ्याच वेळा ॲब्सेंटीमुळं किंवा आजारी पडल्यामुळे जर अर्ज नाही केला गेला तर तुमची फी माफी होत नाही आणि त्यामुळे पुन्हा पूर्ण फीज भरावी लागत असते. काही तुम्ही कधीही फॉर्म भरू शकता. कदाचित तुम्ही फॉर्म भरला आजच भरावं का उद्याच भरावं का, मी अगोदर फॉर्म भरल्यानंतर माझी फीज अगोदर येईल, उशिरा भरल्यानंतर मला उशिरा येईल, अशा प्रकारची प्रक्रिया महाडीबीटीवरती नसते. तुम्ही कधीही फॉर्म भरू शकता. गडबड करावंच असं पण काही नाही, परंतु मार्च एंडच्या अगोदर तुम्ही सगळ्या महाडीबीटीवरच्या वेबसाईटवरती जाऊन फ्री शिफ्टसाठी किंवा स्कॉलरशिपसाठी अर्ज भरणे आवश्यक आहे. कदाचित कॉलेजनं भरलं आहे किंवा नाही या संदर्भात सुद्धा तुम्ही माहिती घ्या. ही फक्त फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे का, तर नाही. सेकंड इयरला गेल्यावर सुद्धा दरवर्षी तुम्हाला फ्री शिफ्टसाठी किंवा स्कॉलरशिपसाठी अर्ज महाडीबीटीवरती करावा लागत असतो. मग ते इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असू द्या, मेडिकलचा असू द्या, नर्सिंगचा असू द्या किंवा कोणत्याही शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला स्कॉलरशिपसाठी किंवा फ्री शिफ्टसाठी किंवा फीज परत मिळावी यासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यकता 100% महाडीबीटीवरती अर्ज करावा लागत असतो. एकंदरीत स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये आपल्याकडे उत्पन्नाचा दाखला कुणाकुणाला लागतो या संदर्भात मी तुम्हाला सांगतो. रिसेंट इयर म्हणजे बघा, आत्ता जर समजा विचार करायला गेलं तर ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच्या 3-4 वर्षामध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल आणि त्या वर्षाची फीज माफीसाठी अर्ज करायचा असेल तर मात्र 31 मार्च 2025च्या अगोदर तुम्हाला अर्ज करणं आवश्यक आहे. यावर्षी ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना जर समजा 10 लाखावरनं मुलगी आहे म्हणून मला 1 लाख फीज बसले म्हणून निवांत राहून चालत नाही. तुम्हाला हे 9 लाख रुपये सरकारकडून कॉलेजला मिळण्याची जबाबदारीसुद्धा तुमची आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ओपन कॅटेगरीचं जर पूर्ण फीज भरलेली असेल अशा विद्यार्थ्यांनी तिकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर त्यांना उत्पन्नाचा दाखला काढण्याची आवश्यकता नाही. माझं उत्पन्न 8 लाखाच्या वरती आहे, मला फी माफी घ्यायचीच नाही तर मला अर्ज करण्याची आवश्यकता आहे का? 100% आवश्यकता नाही. SC आणि ST कॅटेगरीसाठी मात्र फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे 100% असणं आवश्यक आहे. हे मात्र स्टेट फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यक आहे, नॉन क्रिमिलेअरची आवश्यकता नाही. त्याचबरोबर रिसेंट इयरचा उत्पन्नाचा दाखल्याची आवश्यकता नाही. आता रिक्वायर्ड डॉक्युमेंट्समध्ये
सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे त्यानंतर EWS हा वेगळा कॅटेगरी राहील, त्याला स्टेटचं कॅटेगरी सर्टिफिकेट पाहिजे आणि रिसेंट इयरचं 8 लाखाच्या खालचं उत्पन्नाचा दाखला पाहिजे EWS कॅटेगरीसाठी. ओपन कॅटेगरीसाठी मात्र फक्त उत्पन्नाचा दाखला असेल तरीसुद्धा तुम्हाला बस होतं. OBC, SC, BC, त्याचबरोबर SBC, व्हिजे, NT 123 या सर्व कॅटेगरीसाठी मात्र तुम्हाला फ्रीशिप मिळण्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमी लेअर आणि रिसेंट इयरचं उत्पन्नाचा दाखला एवढे 4 डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. एकंदरीत रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, कोणत्या कॅटेगरीला किती फ्रीशिप होणार आहे, मुलींना समजा ओपनची जरी असेल आणि 8 लाखाच्या कमी उत्पन्न असेल तर मात्र फ्रीशिप आपल्याला राहणार आहे. आणखी एक प्रश्न या अनुषंगाने येतो की मी स्टेटमध्ये ॲडमिशन घेतलं तर हे सर्व आहे, तर ऑल इंडियामध्ये तुम्ही AIIMS-JEEPमध्ये जरी फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला तिकडे पूर्ण फीस भरून घेतलेली असेल तरीसुद्धा तुम्ही MHA-DBTवरती अर्ज करून ती फीस तुमची रिएम्बर्स करून घेऊ शकता. त्यामुळं त्यांना फी माफी मिळणार आहे का, तर 100% मिळणार आहे. काही विद्यार्थ्यांना 2022-2023मध्ये ॲडमिशन घेतलं आहे आणि त्यांचं उत्पन्न त्यावेळेस कमी, म्हणजे एखाद्या वेळेस जास्त होतं आणि वडील रिटायर झाले असतील किंवा आई रिटायर झालेली असेल, उत्पन्न 8 लाखाच्या खाली आलं असेल तरीसुद्धा तुम्ही परत आता यावर्षीसुद्धा उत्पन्नाचा दाखला देऊन MHA-DBTवरती अर्ज करू शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न ॲडमिशन घेत असताना 8 लाखाच्या वरती असेल परंतु आता मात्र उत्पन्न वाढ झाली असेल तर अशा विद्यार्थ्यांनी MHA-DBTवरती अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यांनी पूर्ण फीस भरून आपल्या कॉलेजवरती जायचं आहे. त्याचबरोबर मुलींसाठी 2024 पासून सर्व मुलींसाठी जी फ्रीशिप किंवा स्कॉलरशिपचा जो निर्णय झालेला आहे त्यांच्यासाठी त्यांनी जर समजा OBC असेल, EWS असेल, ओपन कॅटेगरीला 8 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना, मुलींना हे 2022-23 किंवा त्याच्या अगोदर ॲडमिशन झालं असेल तर 50% फीज माफी होती. त्या विद्यार्थ्यांना यावर्षी अर्ज केला तर मात्र 90% फी माफी होणार आहे. एकंदरीत सर्व विद्यार्थी, मुलं मुली, त्याचबरोबर सर्व कॅटेगरी या संदर्भातला संपूर्ण लेखाजोखा मी मांडण्याचा तुमच्यासमोर जो प्रयत्न केला आहे, हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. एवढंच नव्हे तर ज्या विद्यार्थ्यांना MHA-DBTवरती अर्ज करता येत नाही अशा विद्यार्थ्यांना आम्ही MHA-DBTवरती अर्ज करून सुद्धा देऊ. त्याच्यासाठी पेड काही सर्व्हिसेस असतील ते तुम्हाला पे करावे लागू शकतात. परंतु फक्त फी माफीच्या संदर्भामध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक विनंती आहे की फोन करू नये, कारण खूप सारे विद्यार्थी या संदर्भामध्ये फोनसाठी विचारणा करत असतात. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढचा जो मार्ग सुकर बनावा यासाठी आपला हा चॅनल टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपण प्रत्येक गोष्ट तुमच्या डोअरस्टेपपर्यंत आणण्याचा जो प्रयत्न केला आहे, हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद,